सगळं काम झालेलं आहे सकाळचं. जेवढे माझे ईमेल्स चेक करायचे होते ते ईमेल्स चेक करून झाले. WhatsAppमध्ये जेवढे चॅट्स होते मी चॅट्स रीड करून सगळ्यांना रिप्लाय दिलाय. अँड हां, मी एक सिनेमॅटोग्राफर आणि एक व्हिडिओ एडिटर आहे ॲट अपग्रेड. ही तर एक फ्रँचायझी आहे. मी आता सध्या लोकेशन रिव्हील नाही करत आहे. बट एक फ्रँचायझी आहे ज्यांच्यासाठी मी असे व्हिडिओज बनवत असतो सोशल मीडियासाठी, की ज्याच्याने त्यांची फ्रँचायझी थोडीशी बूस्ट होईल. लाईक त्यांचं सोशल मीडियामध्ये चांगला प्लॅटफॉर्म बिल्डअप होईल. त्यामुळे मी असे व्हिडिओज त्यांना लाईक बनवून अँड एडिट करून त्यांना देत असतो. सो या मी आता सध्या तरी हेच करतोय. अँड मला व्लॉग्स तर खूप आवडत होते आणि प्लस मला मोटो व्लॉग्स खूप आवडतात. सो मी ट्राय केलं की ज्या गोष्टी मला माहीत आहेत, लाईक सिनेमॅटोग्राफी मला माहीत आहे, मला व्हिडिओ एडिटिंग माहीत आहे. तर मी का नाही या गोष्टी इम्प्लिमेंट करत माझ्या व्लॉग्समध्ये किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये, जिथे मला फुल फ्लेक्झिबिलिटी असेल की मी काय करू शकतो. त्यामुळे मी आता हा व्लॉग चॅनल स्टार्ट केलाय आणि मला खूप आवडतंय व्हिडिओज बनवायला. तर जर तुम्हाला पण माझे व्हिडिओज बघायला आता सध्या आवडत असतील, तर नक्कीच, नक्कीच सबस्क्राईब करा. थोड्या दिवसांनी व्हिडिओ क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी सगळं ठीक होईल. आता सध्या बेअर करा, कारण माझ्याकडे मिनिमम रिक्वायरमेंट्स आहेत फक्त माझ्याकडे, आणि माझ्याकडे मिनिमम इन्व्हेंटरी आहे माझ्या व्हिडिओ शूट करण्यासाठी. पण लवकरच आपण या गोष्टींना सुधारू. सध्या माझ्या कॉन्टेंटकडे बघा. जर तुम्हाला कॉन्टेंट आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट शॉटमध्ये, कारण आता इथून मी निघालोय सरळ माझ्या ऑफिसला. कारण ऑफिसला जाऊन मला पहिलं तर माझा पूर्ण एक शीट बनवायची असते की मी काय करणार आहे आज दिवसाभरात, आणि प्लस मला ते माझ्या मॅम म्हणजे जे बेसिकली माझे मॅनेजर्स आहेत त्यांना मला पास ऑन करायचे असते. सो बेसिकली ते लोक एकदम प्रॉपरली मला अलाइन करून देतात की तुम्ही कुठल्या गोष्टी पहिल्या करू शकता आणि कुठल्या गोष्टी नाही करू शकत, कारण तिथे खूप स्ट्रिक्ट आहेत. तर मग आपण त्या गोष्टींना एकदम हे करून तिकडे जाऊया आता. आणि प्लस आता मी निघालोय माझ्या ऑफिसला. ऑफिसमधले पण व्लॉग्स तुम्हाला दिसतील. खूपच लेट झालोय माझ्या ऑफिसला जायला, कारण व्हिडिओ शूट करत होतो आणि सहसा सवय नाही की काही अशा गोष्टी थांबायच्या आणि करायच्या. हां, इन शूट मला आहे सवय. बट ह्या गोष्टी कशा आहेत, ह्या गोष्टी आपल्याला लाईक सगळं अलाइन करायला लागतं. कारण आपण गोष्टी पहिला कसं करायचो की हां चल निघालो तर निघालो. आता आपल्याला त्या गोष्टींसाठी पहिला थांबायला लागतं. आपल्याला फ्रेम बनवायला लागतो, आपल्याला शॉर्ट्स घ्यायला लागतात. तर शॉर्ट्स घेताना थोडंसं थांबावं लागतं, कारण हा सगळा खेळ जो आहे तो पेशन्सचा आहे. आणि पेशन्स जर नसतील माणसामध्ये तर तुम्ही शॉर्ट्स काढू नाही शकत. हे एक डार्क ट्रूथ आहे आणि एक रिअल रियालिटी आहे की तुम्ही पेशन्स नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुठेही ग्रो करू शकत नाही. आणि हे मी आत्ता आता समजायला लागलोय, कारण मी पण एक लहानच आहे मुलगा ज्याला काही एवढ्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण आता तो सध्या आता ग्रो करतो स्वतःच्या लाईफमध्ये, आणि प्लस आता तो इंस्टा यूट्यूब ह्याच्यात पण म्हणजे ग्रो करतोय, तर ते चांगलं वाटतंय जरासं. तर आता तर मी खूप लेट झालो आणि खरं तर मला पळायला पाहिजे, तरी पण मी एक ज्ञान पेलतोय. पण असू दे, चांगलं वाटतंय. ठीक आहे. तर आता पुढे जाऊन आपण आम्ही ऑफिसमध्ये काय करतो आणि काय नाही करत, आणि दिवसभरात माझे किती काय काय मुवमेंट्स होतात ते मी तुम्हाला दाखवेनच. आणि प्लस अजून एक्स्ट्रा मुवमेंट्स पण असतात मित्रांसोबत, तर ते सुद्धा दाखवेन. पोहोचलेलो आहे आपल्या ऑफिसमध्ये. आता ऑफिसमध्ये जाऊन नक्की काय अलाइंड आहे ते बघायला पाहिजे, कारण हे खूप असं चालतच असतं. आता बघूया. पहिला तर अविनाश दादाला भेटूया, आमचे एकदम खास मित्र. काय अविनाश दादा, काय म्हणताय? व्हिडिओ शूटच करतो मी आता. ब्लॉग चालू केलेत ना. हां. तर झालेलं आहे सगळं काम घरचं पण. आता आणि हा माझा डेस्क आहे जिथे मी माझे पूर्ण एडिट्स करत असतो. खूपच सिंपल दिसत असेल, बट मी इथं आल्यानंतर मी ह्याला पूर्णपणे चांगलंच एकदम बनवून टाकतो. कारण मला असं एकदम नॉर्मल आवडत नाही काही गोष्टी. मी जे करतो ते एस्थेटिक वाईज एकदम चांगलंच असतं आणि माझे एडिट्स पण तसेच असतात. तर हां, आता आपण चेंज करूया. आणि हा माझा एक मिनिट. हा मी आहे. माझं आयडेंटिटी कार्ड आहे. आणि आज दिवसाभरात काय करणार आहोत ते तुम्ही बघायला. ठीक आहे? बघत राहा व्हिडिओ. आता आलेलो आहोत आम्ही आमच्या खाऊ गल्लीत. तिथं आम्ही मोस्टली खात असतो वडा आणि डोसा आणि इडली. क्या दादा कैसे हो? क्या खाएंगे आज?
साधा डोसा, एक साधा डोसा. टास्क असाइन हो चुके हैं, अभी वीडियोस एडिट करने हैं एंड मीटिंग भी हो चुकी है, थोड़ी देर पहले ही मीटिंग हो चुकी है हमारी सारी टीम के साथ एंड या थोड़ी देर में मिळवाएंगे हम आपसे की कोण काय काम करतं आणि काय तिथे डिपार्टमेंट असे असाइन केलेले आहेत. आणि खरंच आजचा दिवस खरंच मी बोललो होतो टायरिंग नाही जाणार, पण हां टायरिंग जाणार आहे, कारण खूप मोठे मोठे व्हिडिओज आहेत जे एडिट करायचे आणि खूप चांगले एडिट करायचे. तर सीन तर आहे बट विल फिगर इट आउट. एडिट संपलेला आहे आणि आता असा विषय झालेला आहे की आता ह्याला एक्सपोर्ट करायला मला भीती वाटते, कारण एडिटर्स यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की जर समजा तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट फाईल बनवली आणि त्यानंतर जर ती एक्सपोर्ट करताना पी सीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर सगळं काम परत करायला लागतो आणि हेच माझ्यासाठी खूप मोठा हेडेक आहे. तर आता मी स्टार्ट करतोय एक्सपोर्टसाठी. बाय फॉर्च्युनेट होऊ दे. सो एक्सपोर्ट सेटिंग्स मी आधीच हे करून टाकलेत, आता फक्त एक्सपोर्टवर दाबायचं आहे. ओके, समजून आलं की हां होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. फक्त थोडासा इश्यू होईल की आय थिंक सो मला वाटतं की थोडं स्लो होईल, बट लवकर झालं तर चांगलंच आहे खरंच. तर आता ऑफिसमधून पण निघायचं, कारण टाईम तर झालेला आहे, जास्त वेळ पण थांबत नाही, जेवढे पैसे तेवढा वेळ थांबायचं. ठीक आहे, माझं तर असंच आहे. तर मग आता थोड्या वेळाने निघू आम्ही सगळेच आणि तोपर्यंत आपण वाट बघू की हे कधी एक्सपोर्ट होतं आहे. फाईल शेअर झालेली आहे, आता घरी निघायचा वेळ झाला, जास्त वेळ येतं आता थांबायचं नाही, बस झालं. तर सगळं काम झालेलं आहे आणि या आमच्या मॅनेजर मॅम आहेत, त्याचं नाव समृद्धी तांबे. हां, तर मॅम तुम्हाला मी फाईल पाठवलेली आहे, एक्सपोर्ट झालेला आहे आणि एडिट चेक करायला आलं. ओके ओके ठीक आहे, थँक्यू. ओके देन डन. आता फक्त निघायची वेळ आहे, तर निघतोय लवकरात लवकर, पॅकअप करतो आणि घरी जाऊन आता जायचं एका दुसरी ठिकाणाकडे, मी तुम्हाला सांगतो. तर एडिट संपलेला आहे, पूर्ण दिवस अक्षरशः काम करून करून थकलो. हे माझे कलिग्स, त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. सो काम झालेलं आहे, आता गप्पपणे शटडाऊन. शटडाऊन केल्यानंतर म्हणजे शटडाऊन, एकदा मी माझा पी सी शटडाऊन केला की मी माझा पी सी कधीच परत चालू करत नाही, कारण काम झालेलं आहे आणि अप्रुव्हल सुद्धा भेटलेले आहेत. सो आपल्याला काही टेन्शन नाही. तर आता लवकरात लवकर पॅकअप करूया आणि घरी जाऊन तर मित्रांनो, आता माझं काम संपलेलं आहे आणि मी आता आलो आहे घरी, कारण आता घरी जाऊन मला जायचं आहे माझ्या हेअर कटिंगसाठी, कारण खूप केस वाढलेत आणि हे चांगले सुद्धा वाटत नाही. तर आता मी माझ्या एका मित्राकडे, ज्याचं स्वतःचं शॉप आहे, तिथे जाणार आहोत आणि मी तिथे दाखवेन तुम्हाला की नक्की आपण कुठे जाणार आहोत. आता खूप चांगला असा तो म्हणजे केस कापतो आणि मला खूप आवडतो, कारण बेसिक त्याचं त्यांनी जे काम केलं नाही त्यांनी लाईक फॉर सेलिब्रिटीज त्यांनी खूप वर्क केलेलं आहे. तर असा माणूस जेव्हा केस कापतो तेव्हा खूप चांगल्या गोष्टी असतात. आता मी घरी जातो, थोडासा फ्रेशन अप होतो अँड सरळ आपण निघूया तिथे. तर आपण आता तिथंच भेटूया, पण तत्पूर्वी एक गोष्ट बोलायची होती
की खूप मजा येते मला हे व्लॉग्स आणि माझे जे मोठे व्लॉग्स, कारण भरपूर दिवसाची इच्छा होती माझी की मी असे व्लॉग्स आणि लाईक माझी स्वतःची स्टोरी तुम्हाला सांगावी आणि तुम्ही पण सपोर्ट करता, तर एक खूप चांगली गोष्ट आहे. आता तर मी माझ्या कामातून निघालो आहे, आता माझ्या घरी. अरे अनिश, हा आमचा कार्टा. आम्ही जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा हा असतोच तिथे. आणि काय रे, कुठे आहात? कुठे जात आहे? घरी कशाला जातोय? फिरतोयस? चांगला, जा जा जा. काय रे, हाय बोल, हाय गलत बोल. सगळं झालेलं आहे, व्हिडिओ एडिट झालाय, फक्त आता पोस्ट करायची देरी आहे. आणि फक्त आता पोस्ट झाल्यानंतर लाईक्स मारा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पोरं तर आमची खास आहेत. ए अनिश, घरी जातो रे, कामातून आलो. तू कुठे जातोस? हा, ब्लॉग माझे असतात चालू. तू बघत नाही माझं चॅनल? बघतो ना मग. हे समा, हा, HEYSAMMA, समा, हे समा, लक्षात ठेव. करशील ना सबस्क्राईब? सगळ्यांना बोल सबस्क्राईब करा. हो, तू पण बोल रे सबस्क्राईब करा. हा, पोरं चांगली आहेत आणि खूप मजा येते. आता अशी जेव्हा रिॲक्शन जेव्हा भेटतात मला की लाईक तुम्ही तुमचं काम करत राहा, खूप चांगलं काम करताय तुम्ही, आणि असे रिॲक्शन माझ्या फॅमिलीकडून पण येत आहेत. मी खूप असा इंट्रोवर्ट मुलगा होतो पहिला, आणि आता एकदमच असा एक्स्ट्रोवर्ट झालोय. बिकॉज मी ज्या फील्डमध्ये काम करतो, लाईक मी सिनेमॅटोग्राफर आहे, मी माझे शूट्स करतो आणि प्लस मी एडिट्स पण करतो. तर एडिट्स करताना आणि शूट करताना मला खूप असं ओपन राहायला लागतं माझ्या क्लायंटसोबत. तर त्या क्लायंटसोबत ओपन राहताना माझे कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत ते खूप चांगले झालेत, आणि त्यामुळेच मला आता हे कॉन्फिडन्स आलं की मी कॅमेरासमोर बोलू शकतो. नाही तर ह्याच्या अगोदर मी खूप असा लाईक मी माणसांसमोर आहे ना खूप असं घाबरायचो बोलताना. पण आता मी असा विषय आहे की माझ्यासोबत की मी आता घाबरत नाही. मी जे आहे ते बोलू शकतो, किंवा मी जे फील करतो ते मी एक्सप्रेस करू शकतो. तर मला खूप असं चांगलं वाटतंय की मी हे व्लॉग्समुळे माझं एक लाईफस्टाईल पण चांगलं होईल, आणि प्लस खूप बरं सुद्धा वाटतंय मनापासून की काहीतरी स्वतःचं बिल्डअप करतो. तर स्वतःची जेव्हा तुम्ही काही गोष्टी स्टार्ट करता ना, त्याची फिलिंग वेगळी असते, खूपच वेगळी असते. आणि आता मी घरी पोचलोय. आता घरी पोचल्या पोचल्या मी पहिले तर फ्रेशन अप होणार आहे आणि सरळ जाणार आहेत केस कापायला. तर काय आशिष भाई, आज आलो तुमच्याकडे. केसांचा भुगा झालाय ना, तो जरा चांगला करा. कराल ना? चला. करण भाई, हे आमचे मित्र खास. कशात? बस मजेत. चल. तो आता जी केस आता आहेत आमची, ती खूप आता खराब झालेली आहेत, आणि आता हीच केस कशी चांगली होणार आहेत ते तुम्ही बघा. अच्छा लग रहा था. मी आता गाडीतून उतरलो. थँक्यू ताई, मस्त केलं. आशिष भाई थँक्यू. चलो मिलते हैं बाद में. चला. आणि हा, काय नाव आहे? नाही नाही, या सलूनचं द स्टाईल झोन सलून, हे कामोठ्यामध्ये आहे आणि खूपच चांगलं आहे, कारण मी इथूनच केस कापत असतो. मोस्टली माझे इथूनच केस असतात, म्हणजे जे माझे फॅशन जेवढं पण रिगार्डिंग असेल, लाईक माझे हेअर तर त्यांनीच केलं आजपर्यंत, आशिष. हा, आणि खूप चांगलं काम करतो. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही नक्की या कामोठ्यामध्ये द स्टाईल झोन. मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा ॲड्रेस सुद्धा देईन. आणि प्लस या ताई तर खूपच स्वीट आहेत. चला भेटूया. ओके, बाय बाय. चलो आशीष भाई, बाय बाय. ओके, निकालो है. एंड बेस्ट चीज़ ये हो गई है कि अभी मेरे बाल बहुत अच्छे से कट गए हैं, तो मेरे को बहुत अच्छा लग रहा है. एंड ये हमारे दोस्त रियान भाई, ऐसे बचा रहे ले. और किरण भाई,
चला तर आता घरी जायची वेळ झाली. आता घरी जाऊन एडिट करायचं आहे आणि प्लस पुढच्या रील्ससाठी पण स्क्रिप्टिंग आणि हे सगळं चालूच आहे. तर ते पण करायचं आहे. ठीक आहे. आजचा दिवस संपला आहे आणि या व्लॉगचं पण एंड आताच करतोय मी. आता जस्ट आलो मी थोड्या वेळापूर्वी झालं 2 मिनिटं पण नाही झाले असतील आणि मी फ्रेशन अप झालोय थोडासा अँड जसं की तुम्ही बघू शकता केस तर चांगली कापली. आता पाऊस आला त्यात मी थोडासा भिजलो. बट या आता घरी येऊन मी थोडंसं अंघोळ केले आणि सगळं चांगल्या प्रकारे झालंय आता. तर आजचा दिवस थोडासा टायरिंग होता कारण एडिटिंग खूप होती आणि प्लस माझी धावपळ पण भरपूर झाली. आणि या फ्रेंडसोबत पण होतं बट मला ते शूट करता नाही आलं कारण बॅटरी लो झाली. प्रॉब्लेम्स तर होतच असतात. बट या ठीक आहे. अशा गोष्टींचं मी लवकरात लवकर जे रेझोल्यूशन आहे ते काढेन आणि या चॅनलवर व्हिडिओज येतील. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. मी नेहमी हा प्रत्येक शॉर्टमध्ये बोलतोय. सॉरी फॉर दॅट. बट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Insta आयडीला सुद्धा फॉलो करा. भेटूया एक न्यू ब्लॉगसोबत. बाय बाय.